आणि हा माझा आनंद आहे आणि सौभाग्य आहे की तुमच्यासमोर उभं राहून देवाचं वचन सांगावं. Hebrews chapter 11 and verse number 4. आणि इब्री पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 4. Some time back we have heard a message from this particular passage. आणि याच्या पाठीमागे देखील आपण हा संदेश जो आहे तो ऐकलेला आहे. It says the last phrase of this verse number 4 of chapter 11 of Hebrews, and by faith he being dead yet speaketh. आणि मग चौथ्या वचनाच्या दुसऱ्या भागामध्ये असं म्हटलेलं आहे की विश्वासाने आपल्याला मी काही पेक्षा अधिक चांगला यज्ञ केला जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापही बोलत आहे. Yes, though he is dead, yet he speaketh. जरी तो मेला तरी तो बोलत आहे. Today we are going to see the legacy of Pandita Ramabai. आणि आज आपण पंडिता रमाबाई यांचा जो वारसा आहे तो आपण पाहत आहोत. Many of us are here for a very good period of time. आणि आपण या ठिकाणी जे आहोत अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये आहोत. Many good years of time. आणि अनेक चांगल्या वर्षांचा काळ आपल्या या ठिकाणी गेलेला आहे. We might have experienced the goodness of God in this mission. आणि या मिशनमध्ये देवाचा जो जागरूकपणा आहे तो अनेक वेळा आपण पाहिलेला आहे. We also must have seen the miracles of the Lord that He is doing here in this place. आणि या ठिकाणी असताना परमेश्वराने जे चमत्कार आपल्या जीवनामध्ये केलेले आहे ते देखील आपण पाहिलेले आहे. We know in bits and pieces a good information about Pandita Ramabai. आणि प्रियानो या बाबतीत पंडिता रमाबाईविषयी त्यांच्या ज्या साक्षी आहेत किंवा अनुभव जो आहे तो आपण ऐकलेला आहे. When we are asked to give an orientation about Pandita Ramabai, we give a good history of what Pandita Ramabai was, what she did, and what we see today. ज्यावेळेस पंडिता रमाबाई यांच्याविषयी आपल्याला बोलायची वेळ येते प्रियानो त्यावेळेस आपण चांगल्या प्रकारे हे बोलू शकतो की पंडिता रमाबाई काय होत्या, त्यांनी काय कार्य केलेलं आहे. अशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारची त्यांची माहिती घेऊ शकतो. As much as you know about Pandita Ramabai, आणि जितकं काही तुम्हाला माहित आहे पंडिता रमाबाईबद्दल, I am not greater in understanding Pandita Ramabai more than you. आणि तुम्हाला जे पंडित रमाबाईबद्दल माहिती आहे त्याच्यापेक्षा मला काही इतकं अजून जास्त माहिती नाही. But when I was given this opportunity to share, परंतु ज्यावेळेस मला हे बोलण्याची संधी या ठिकाणी दिली, the reaction of mine was not that good. आणि मग त्यानंतरची जी माझी प्रतिक्रिया होती ती इतकी काही चांगली नव्हती. Because when you go to archives, आणि ज्यावेळेस आपण आर्काइव्हमध्ये जातो, how many of you have been there? Archives? आर्काइव्हमध्ये आपण किती जण गेलेले आहात? Two for cleaning. Sorry. Yes, hardly 2-3 of us. 2-3 जण केवळ गेलेले आहेत. By the way, I have gone once before to take a guess. Then I started to go recently. आणि मग मी एकदाच मागे गेलेलो होतो, परंतु आता मी नित्य त्या ठिकाणी जात आहे. There is a treasure hidden in that archive. आणि त्या आर्काइव्हमध्ये प्रियानो एक संपत्ती, एक खजिना असा साठवून ठेवलेला The आहे. knowledge is deeply rooted and grounded in archives. आणि मग त्या आर्काइव्हमध्ये प्रियानो जे ज्ञान आहे ते अत्यंत त्या ठिकाणी सामावून ठेवलेलं आहे. When you just look at the cupboards or the almaris that the books have been kept there, आणि ज्यावेळेस तुम्ही ते कपाट बघता किंवा ज्या ठिकाणी अनेक पुस्तकांचा संग्रह करून ठेवलेला आहे, you and I will understand that the knowledge that we have regarding Pandita Ramabai आणि मग आपण असं म्हणू शकतो की जे पंडित रमाबाईबद्दल आपल्याला माहिती आहे is just in the bits and pieces. आणि मग आपल्याला कळेल की अरे ते फक्त एकदम तुकड्यासारखं आहे किंवा एकदम छोटं छोटं आहे. It's just like 5 to 10% of knowledge that we have regarding Pandita Ramabai. आणि मग आपल्याला जाणून मिळालं की आम्हाला केवळ पंडित रमाबाईबद्दल 5 ते 10% एवढंच माहित आहे. And when you scroll or when you turn the pages after pages of the writings about Pandita Ramabai by others or by herself, आणि प्रियानो ज्यावेळेस तुम्ही इतर लोकांनी जे काही वाचलेलं आहे किंवा लिहिलेलं आहे ते ज्याबद्दल तुम्ही वाचाल किंवा पुढे ढकलाल तर त्यावेळेस तुम्हाला हे कळून येईल. you will understand Hebrews chapter 11 and verse number 4 will come to its fulfillment. आणि मग इब्री पत्र याचा 11वा अध्याय 4 वचन जे आहे ते पूर्णतः आलेलं आपल्याला हे दिसून येईल. Because we are talking about a visionary woman. आणि मग आपण एका दृष्टांतमय स्त्रीविषयी बोलत आहोत. We are talking about a woman who was not just living in the present, आणि मग अशा स्त्रीबद्दल आपण बोलत आहोत की जी केवळ या वर्तमान काळामध्ये जगली नाही, living in the present she thought of a future. आणि मग ती त्या वर्तमान काळात जगत असताना देखील तिने भविष्य काळाबद्दल विचार केला By the way, आहे. let me also confess that you may have a good knowledge about Pandita Ramabai. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जरी तुम्हाला पंडित रमाबाईबद्दल अधिक ज्ञान असेल I am in the learning process just as you are. आणि मग जसे तुम्ही आहात
a replica of exactly how Pandit Ramabai looked like. आणि मग आपल्याला कळून येतं की कसं पंडित रमाबाई त्या ठिकाणी दिसत होत्या. Today, if we are short, आज जर का आपण जर का बारीक असेल, not to offend anybody, we try to make sure that we look little taller. आणि मग त्याच्यासमोर आपण दुसरे जे आहोत आपण त्याच्यापेक्षा थोडेसे उंच आहोत असं दाखवण्याचा आपण प्रयत्न We करतो. try to make sure that in among the crowd we are seen. आणि मग आपण अशा प्रकारे दाखवतो की अरे मला कोणीतरी पाहू दे किंवा मला मला पाहिलं पाहिजे अशा प्रकारे आपण But when पाहतो. you look at Pandita Ramabai, परंतु ज्यावेळेस आपण पंडित रमाबाई यांच्याबद्दल पाहतो you understand that she was a visionary woman. तर आपण पाहू शकतो की त्या ती दृष्टांतमय अशी स्त्री होती. She was a woman who had a lasting impact. आणि मग शेवटच्या ठिकाणी ती प्रभाव टाकणारी अशी ती स्त्री होती. We understand that she was living in the present but thinking about the future. आपण पाहू शकतो की ती वर्तमान काळामध्ये राहत होती परंतु तिने भविष्य काळाचा विचार केलेला आहे. We understand that Pandita Ramabai is need to know more in today's world. आणि प्रियानो तिला आजच्या काळाविषयी अधिक जाणून घेणं हे तिला त्यावेळेस योग्य वाटलेलं So आहे. the question comes, आणि मग प्रश्न उद्भवतो why do we need to understand or learn about Pandita Ramabai's legacy? आणि मग आज प्रश्न असा उद्भवतो की आपण त्यांच्या वारसाबद्दल आपण जाणून घेणं का गरजेचं As आहे. very few of us have gone to the archives, आणि मग जरी आपल्यापैकी काही जणच लोक फक्त त्या आर्काईव्हमध्ये गेलेले there आहेत are many out in the world परंतु जगामध्ये अनेक असे लोक आहेत who know much about Mukti mission, about Pandita Ramabai than you and me. आपल्यापेक्षाही बाकीच्या बाहेरच्या लोकांना पंडित रमाबाईबद्दल आणि मुक्ती मिशनबद्दल अधिक माहिती आहे. And when we hear from their mouth, आणि ज्यावेळेस पण आपण त्यांच्या मुखातून काही गोष्टी ऐकतो it feels like a tight slap given on our face. आणि मग असं वाटतं की अरे आपल्या तोंडावर त्याने मारलेलं आहे. One person from Pune, he calls me आणि एका पुण्याच्या एका व्यक्तीने मला फोन केला and he gave me a very important information that at least me have not heard, don't know about you. आणि जी माहिती मिळाली कदाचित मी अद्याप ऐकलेली नव्हती अशा प्रकारची माहिती त्याने मला दिली. He said during the time of famine, ज्यावेळेस दुष्काळाचा काळ होता त्यावेळेमध्ये there were thousands of women here at Mukti. आणि मग त्याने असं सांगितलं की जवळ हजारो स्त्री या ठिकाणी होत्या And to provide for them, they need a lot of water. आणि मग त्यांना पुरवठा करण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज होती. So this gentleman from Pune, who also is a person who is a seeker or studies Pandita Ramabai, आणि हा व्यक्ती जो आहे पुण्याचा होता आणि तो देखील पंडित रमाबाई यांचा अभ्यास करत आहे. he gave this piece of information. आणि मग त्यांनी ह्या माहितीबद्दल काही मला थोडीशी माहिती दिली. To provide water for all these women and children, आणि ह्या संपूर्ण स्त्रियांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी there was a project called Bhisti Yojana. आणि मग त्या ठिकाणी अशा एक प्रकारचा प्रकल्प होता भिस्ती योजना. How many of you have heard about it? भिस्ती योजनेबद्दल ऐकलं का? For me also first time. माझ्यासाठी देखील पहिली And माहिती what होती. was that project? आणि तो जो प्रोजेक्ट होता तो काय होता? They used to have a bullock carts, त्या ठिकाणी एक आपली बैलगाडी जी आहे ती and असायची. in that bullock cart they used to keep water jars. आणि मग त्या बैलगाडीमध्ये ते पाण्याचे जार त्या ठिकाणी ठेवायचे. And every day they used to carry water for the residents here at Mukti. आणि मग या ठिकाणी मूर्तीमध्ये जेवढे राहणारे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जायचा. And it was a daily routine for them during the time of famine. आणि पूर्णपणे ते दुष्काळाच्या काळामध्ये त्यांचा पूर्ण दिवस हा प्रक्रिया चालायची. It was a new piece of information. आणि ही माहिती मला नवीन होती माझ्यासाठी. And there are so many likewise who knows much more deeper insight of what Pandit Ramabai has done. आणि त्या अनेक असे लोक आहेत की त्यांना पंडित रमाबाईबद्दल अधिक सखोलरित्या माहिती आहे. And what we are doing is just digging out what she had done and what people have experienced. आणि त्यानं आपण काय करत आहोत आपण तिने जे काही केलेलं आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत आहोत किंवा लोकांनी काय त्यांच्याबद्दल सांगितलं ते जाणण्याचा प्रयत्न करत She आहोत. was of course a visionary woman. लक्षात ठेवा ती दृष्टांतमय अशी स्त्री होती. She was of course a woman who had a lasting impact. आणि मग शेवटच्या वेळी प्रभाव टाकणारी ती अशी स्त्री होती. We also understand that she was someone who would speak for those who could not speak for themselves. आणि त्यावेळी स्त्री जे बोलू शकत नाही अशासाठी ती आवाज होती. In Proverbs chapter 31 and verse number 8, आणि नीतिवृत्त याचा 21वा अध्याय the scripture says, speak up for those who cannot speak for themselves. आणि त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की जे बोलू शकत नाही अशाची ती वाचा आहे. We understand that Pandita Ramabai was not speaking for herself. लक्षात ठेवा पंडित रमाबाई जे आहेत त्या स्वतःसाठी कधी बोलत नव्हत्या. In other words, we can say that she was not living for herself. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे की त्या स्वतःसाठी जगत नव्हत्या. We understand throughout her life that she always did something for the betterment of the women and children or
सुशिक्षित झाल्या पाहिजे. We understand that she made sure that the girls and the women are getting privilege of the education. आणि त्यांना याची जाणीव झाली की आपल्या समाजातील ज्या मुली आहेत किंवा स्त्री आहेत तिला शिक्षणाची सुविधा प्राप्त झाली पाहिजे. Understanding that she took first step for the betterment of the people or the girls and the women. आणि ज्या प्रकारे आपण पाहतो की त्यांनी पुढाकार घेतला स्त्रियांसाठी, The world today, the Indian society today are least honoring her for her work. आणि प्रियांनो, आपली भारतीय जी पिढी आहे यांच्या गतीला ते लोक आहेत ह्या कार्यामुळे त्यांचा सन्मान करत आहेत. Because of one reason. एका कारणामुळे, Because of her Christian faith. आणि त्यांचा ख्रिस्ती विश्वास जो होता त्यामुळे, Because of her being converted. I put it in a inverted commas. Because of her being converted to the Christianity, आणि मग ख्रिश्चनिटी म्हणजे कन्वर्ट करणं हा जो शब्द आहे, she was least honored or recognized among the society. आणि मग या गोष्टीमुळे त्यांना समाजामध्ये विशेष करून ओळखण्यात येत होतं. She was full of natural talents and gifts. आणि प्रियांनो, पूर्णपणे एक गिफ्ट दानाने आणि वरदाने भरलेली अशी ती स्त्री होती. She was full of knowledge and wisdom. आणि पूर्णपणे ज्ञानाने आणि बुद्धीने अशी ती She was someone who did not satisfy herself with one piece of knowledge. आणि प्रियांनो, ती केवळ छोट्याशा ज्ञानासह समाधानी नव्हती. She was someone who was not satisfied with one thing that she has understood. आणि प्रियांनो, एखादी गोष्ट समजली असता त्याच्यामध्ये ती पूर्ण अशी समाधानी राहिली नाही. In our MPH studies, आणि आमच्या MBA स्टडीमध्ये there was one topic which was brought during the session. आणि मग सेशनच्या दरम्यान आमच्याकडे एक विषय असा टाकण्यात आला. And in that topic, there was one word which was very much emphasized upon. आणि प्रियांनो, त्या टॉपिकमध्ये असा एक शब्द होता की ज्याचा अनेक प्रभाव असा आमच्यावरती पडला. The word was trajectory. ट्रॅजेक्टरी. आणि हा शब्द जो होता तो ट्रॅजेक्टरी. How many of you know trajectory? ट्रॅजेक्टरी म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? It's a small piece of instrument or whatever machine आणि तो मशीनचा किंवा एखाद्या वस्तूचा एक छोटासा असा भाग असतो that is used in an aircraft. आणि मग त्या एअरक्राफ्ट मध्ये तो वापरला जातो. And that piece, that machine makes aircraft fly. आणि मग तो जो भाग असतो त्याच्यामुळे एरोप्लेन उडतो. So that was the meaning of this word trajectory. आणि मग हा तो शब्दाचा अर्थ आहे ट्रॅजेक्टरी. We understand what trajectory is now. आता मग आपल्याला कळलंय की हा शब्द काय आहे. For us to understand this particular word and its concept, आणि प्रियांनो, आम्हाला हा शब्द किंवा ही वस्तू समजावून सांगण्यासाठी our teacher took wonderfully 3 lectures on this particular piece of machine. आणि मग प्रियांनो, आमचा जो टीचर होते त्यांनी जवळजवळ 3 दिवस आम्हाला ह्याच्याविषयी शिक्षण दिलं किंवा समजावून सांगितलं. Our per period used to be 1.5 hours. प्रत्येक आमचा जो तास असायचा 1 ते 1.5 तास So असायचा. you can imagine 3 days it took us with that particular machine. आणि मग त्यांनी काय केलं, आम्हाला तो पीस समजावून सांगण्यासाठी आम्हाला त्या मशिनीविषयी जवळजवळ 3 दिवस त्यांनी समजावून सांगितलं. That is exactly what Pandita Ramabai is. आणि मग पंडिता रमाबाई ह्या त्याच आहेत. Though you will see her a short, small lady, जरी तुम्ही त्यांना एक छोटंसं व्यक्तिमत्व म्हणून पाहत असाल, the impact that she has put on the people, on the society, in the world, या समाजामध्ये आणि जगामध्ये त्यांनी जो प्रभाव पाडलेला आहे, we understand that it is a huge impact that the people had got. आणि मग देवाच्या लोकांवरती एक मोठा प्रभाव त्यांनी पाडलेला आहे. But many don't know who Pandita Ramabai is. परंतु अनेक लोकांना माहित नाही की पंडिता रमाबाई कोण आहेत. When we go around this road towards Kedgaon or the new places, ज्या वेळेस आपण केडगाव किंवा आजूबाजूच्या गावांच्या ठिकाणी the जातो, new generation don't know who Pandita Ramabai is. नवीन पिढीला हे माहित नाही प्रियांनो की पंडिता रमाबाई कोण आहे. They just have heard what she had done. आणि केवळ त्यांनी एवढं ऐकलेलं की पंडिता रमाबाईने काय केलेलं आहे. They just have heard from the people around that there is something called Mukti Mission. आणि प्रियांनो, लोकांकडून त्यांनी असं ऐकलंय की हो काहीतरी पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये आहे. They have just known by passing through this gate that there is some big building as a Mukti Mission. आणि केवळ म्हणून जात असताना केवळ त्यांना एवढं माहिती की हा पंडित रमाबाई मुक्ती मिशन म्हणजे एक चांगली एक मोठी बिल्डिंग आहे. The great scholar or Bharat Ratna Maharshi Dr. D.K. Kharve said something like this. आणि प्रियांनो, जे भारत रत्न जे आहे D.K. कर्वे यांनी असं म्हटलेलं आहे, Pandita Ramabai's work is not yet fully appreciated by the country. आणि प्रियांनो, ते ह्या प्रकारे असं म्हणतात की भारताकडनं किंवा देशाकडनं पंडित रमाबाईचं जे खरं कार्य आहे त्याची अजून खरोखर त्याची स्तुती करण्यात आलेली नाही किंवा वाखाणण्यात आलेली नाही. And to make sure that she is honored by the people of our own country, आणि प्रियांनो, आपल्या देशाच्या लोकांकडनं त्यांना मान्यता देण्यात यावी, we need to dig the history तर त्याच्यासाठी
आहे तो पाहणं गरजेचं आहे. There are two prominent writers who write about Pandit Ramabai. आणि जे चांगल्या प्रकारचे लेखक आहेत त्यांनी पंडित रमाबाईबद्दल अशा प्रकारे लिहिलेले One आहे. is Reverend Dr. Nicole MacNicol निकोल यांनी असे लिहिलेले आहे. and Mrs. Padmini Sen Gupta of Calcutta. आणि कलकत्त्याच्या ज्या गुप्ता आहेत त्यांनी असं लिहिलेलं आहे. They refer or they call Pandit Ramabai as a builder or a mother of modern India. आणि मग त्यांनी असं म्हटलेलं आहे की आजच्या संपूर्ण भारताची ती एक माता आहे किंवा जननी आहे. She is a builder of modern India. ते भारतीय समाज घडवणाऱ्या स्त्री आहेत. She is a mother of modern India. आणि जे आताची जे नवीन पिढी आहे त्यांची ती जननी आहे. What do we refer Pandit Ramabai as? आणि मग पंडित रमाबाईला आपण काय म्हणून पाहतो? When we look at the replica of Pandit Ramabai, आणि मग त्यांना आपण प्रतिमा म्हणून पाहतो. when we see that Pratima, आणि ज्यावेळेस आपण ती प्रतिमा त्यांची पाहतो we just remember the cause of work that she has done for the deprived widows and underprivileged children. आणि परंतु आपल्याला पाहायला मिळते की त्यांनी जे अनाथ आणि विधवा जे आहेत त्यांच्यासाठी जे विशेष करून कार्य केले त्यामुळे ते आपल्याला आपण त्यांना ओळखतो. Seeing the replica of Pandit Ramabai, we understand the magnanimous ministry that she has begun here at Kerala. आणि खेडगाव या ठिकाणी आपण पाहतो की त्यांची प्रतिमा पाहून आपल्याला एक कळतं की त्यांनी अनेक असं मोठं मिशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. And we feel that we are most privileged and honored people in the world that we are working here at Murti. आणि त्यामुळे आपण एक असे आशीर्वादित लोक आहोत किंवा सौभाग्य प्राप्त झालेले लोक आहोत की आपण खेडगाव मुक्ती मिशनमध्ये काम करत आहोत. But when you understand more about Pandit Ramabai, परंतु ज्यावेळेस तुम्ही अधिक प्रकारे पंडित रमाबाईबद्दल जाणून when घेता you try to understand more about her work that she has done, आणि जे ते कार्य त्यांनी केलेलं आहे ते ज्यावेळेस तुम्ही समजावून घेता we would feel that we are not eligible to be here at this place serving the legacy or carrying forward the legacy of Pandit Ramabai. आणि मग आपल्याला खऱ्या अर्थाने कळेल त्याने की खरंच आपण तेवढे योग्य नाही आहोत. त्याने की जो वारसा त्यांनी लावून दिलेला आहे त्यांच्या वारशामध्ये त्यांच्या हक्कामध्ये आपण या ठिकाणी कार्य करत आहोत. Why did I say so? का बरं ते असं म्हटलेलं आहे? Because there are so much things that we can learn from Pandit Ramabai. कारण अनेक अशा गोष्टी आहेत की आपण त्या पंडित रमाबाईकडनं शिकू There are शकतो. so much things that we still did not understand completely about Mukti Mission. आणि अनेक अशा अजून काही गोष्टी आहेत की आपण मुक्ती मिशन बद्दल अजून ऐकून घेतलेलं नाहीये. Yes, but I will not say that we are ignorant of it. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं Yes, आहे. I will not say that we are not completely following the legacy of Pandit Ramabai. आणि मी असंही म्हणत नाही की आपण परिपूर्ण असा वारसा त्यांचा जोपासत आहोत. Yes, in bits and pieces we are carrying it forward. आणि जरी आपल्याला थोडंफार जे माहीत आहे त्याच्यामध्ये आपण चालत आहोत. Yes, we are trying to take this legacy forward, आणि जसं की आपण पाहतो तो वारसा आपण तो पुढे चाललेला आहोत. but we fail to be in the shoes of Pandit Ramabai while we are doing so. आणि प्रिय लोक पंडित रमाबाईंनी जे केलेलं आहे त्याचं आपण छोटंसं देखील कार्य आपण करू शकत नाही किंवा केलेलं नाहीये. Okay. Yeah, just imagine एक कल्पना करा 2,000 women and girls here at Mukti. आणि जर का 2000 स्त्रिया आणि मुली जर का या ठिकाणी आहेत And to manage them, to handle them, how much people she would have required. आणि मग त्यांना मॅनेज करण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी किती लोकांची गरज समजा तिला आवश्यक आहे. Today we have about total number of our Mukti residents are about 200-300. आणि जवळजवळ 200, 250 ते 300 जवळजवळ आपली संख्या आहे आपली रेसिडेन्शियलची सगळी. And to manage them, we have so many people. आणि त्यांना मॅनेज करण्यासाठी अनेक लोक आपल्याकडे And आहेत. there are still sometimes people come forward and say that it is very, very hard to manage. आणि हे करताना देखील आपण पाहतो की लोक पुढे येतात आणि म्हणतात अरे बाबा हे खूप अवघड आहे. No, I am not demeaning anyone. आणि मी विशेष करून एखाद्या व्यक्तीला बोलत I नाही. am trying to bring out the concept how Pandit Ramabai could manage 2,000 girls and women of different background and of language. मला फक्त केवळ एवढंच बोलायचं आहे की पंडित रमाबाई यांनी ज्या वेगवेगळ्या परंपरा किंवा संस्कृतीतून आलेल्या मुली होत्या किंवा विधवा होत्या त्यांना कशा प्रकारे मॅनेज केलेलं आहे. She was not someone who would force the children or the women. आणि त्या अशा स्त्री होत्या त्यानं की त्या कधीच स्त्रियांना किंवा मुलींना फोर्स करत नव्हत्या किंवा बळजबरी करत She नव्हत्या. was not someone who would say that, okay, now it is the time of prayer, you come and pray. आणि ते असं म्हणत नव्हतं की नाही नाही आता प्रार्थनेची वेळ आहे चला आपण प्रार्थनेला जाऊया. She was not someone who would say that you have to do this work as your daily job. आणि मग ते ह्या देखील प्रकारे त्यांना लेकरांना हक्काने सांगत नव्हते की बाबा आता तुमचं भर ड्युटीची वेळ आहे तुम्ही हे केलं पाहिजे. Today we have all kind of setup. आणि आज आजच्या मितीला अनेक प्रकारचं असं You वेळापत्रक have आहे. a duty timing. आणि आपल्या त्याच्यामध्ये वेळापत्रक आहे भर ड्युटी आहे You have a prayer timing. प्रार्थनेची वेळ आहे You have food timing. Food. आणि जेवणाची वेळ आहे You have a playing time, sports time. खेळाची वेळ आहे. But understand
करण्यासारखी व्हायची. Dr. Anandibai Joshi said something like this. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी त्यांच्याबद्दल असं म्हटलं. Ramabai was a delicate and flower-like woman. आणि प्रियांनो, त्यांनी असं म्हटलं की पंडिता रमाबाई ज्या आहेत त्या समर्पित आणि आनंद देणारी कोमल अशी महिला आहे. By looking at her, you will feel that she was so timid woman. आणि मग त्यांच्याकडे पाहिलेलं आपल्याला असं वाटेल की अरे ते एकदम अशी नाही साध्य अशी व्यक्ती आहे, By साधारण looking व्यक्ती at आहे. her, you will feel that she would get scared with small, big noise that comes across. आणि प्रियांनो, त्यांच्याकडे त्यांचं असं होतं की छोटासा तरी बाकीचा जो आवाज त्यांच्या कानी येतो त्याच्याद्वारे त्यांना डिस्टर्ब व्हायचं. But the courage that she had परंतु त्यांच्यामध्ये ज्या प्रकारचं उत्तेजन किंवा धैर्य होतं and the grace that she had on her face आणि त्यांच्या चेहऱ्यावर ज्या प्रकारचं धैर्य होतं would used to make a scholarly person to have a fearful face even before they go to her. ज्या प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर ज्या प्रकारचं धैर्य होतं किंवा राजेपणा मात्र तेज होतं ते पाहून प्रियांनो अनेक ज्ञानी लोक देखील त्यांच्याकडे जाऊन कदाचित नमन करायला तयार होते. The man who went on to ask the hands girl for a marriage, आणि प्रियांनो असा एक व्यक्ती की बाबा मुलीसाठी मागणी करायला त्यांच्याकडे गेला he did not meet Pandita Ramabai for a good days. आणि मग चांगलं म्हणजे बरेच दिवस तो पंडित रमाबाईला प्रत्यक्ष भेटला He नाही. heard about her, त्याने त्यांच्याबद्दल ऐकलं he होतं saw the work that she was doing, आणि जे कार्य त्याने केलं त्याच्याबद्दल देखील ऐकलेलं होतं. though he was not a normal person. आणि लक्षात ठेवा की तो एक काही साधारण व्यक्ती नव्हता, He was not an ordinary person. तो एक काही सामान्य व्यक्ती नव्हता. But hearing of the work and the grace and the courage that Pandita Ramabai had, परंतु जे काही पंडित रमाबाईंचं कार्य होतं ते त्यांनी पाहिलेलं होतं. this man was not having courage to go and ask a girl's hand from Pandita Ramabai. आणि मग त्याला एवढा मोठी व्यक्ती असताना देखील त्याचं धाडस होत नव्हतं की पंडित रमाबाईकडे जाऊन तिच्या एखाद्या मुलीसाठी हात मागावा. I am talking about M.G. Ranade, आणि मग एम.जी. रानडे यांच्याबद्दल मी बोलत the आहे. Justice of India. आणि मग ते न्यायाधीश होते आपले भारताचे. But when he went and asked the hand of a girl, आणि त्यानं ज्यावेळेस ते गेले आणि मुलीसाठी पंडित रमाबाईकडे मागणी केली he saw how gracious Pandita Ramabai was. त्यांनी पाहिलं की पंडित रमाबाई जे आहेत त्या किती एक कृपाळू आहेत. One side, with her appearance, she may look timid. आणि एका बाजूला जर पाहिलं तर अत्यंत शांत आणि एकदम असा शांत स्वभावाची The व्यक्ती other आहे. side, seeing her courage, you will face fear to go before her. आणि त्याला दुसऱ्या बाजूला जर का आपण पाहिलं तर त्यांचे जे धैर्य आहे किंवा धाडस आहे ते पाहून त्याच्या समोर जाण्याची भीती लोकांना प्राप्त But होते. she was someone who was full of grace. परंतु ती जी स्त्री होती पूर्णपणे कृपाळू अशी ती स्त्री होती. Narayan Vaman Tilak, the known poet of Maharashtra, आणि महाराष्ट्राचे जे प्रमुख लेखक आहे किंवा वक्ते आहे कवयित्री आहे ही असं म्हणतात he calls Pandita Ramabai as a supernatural hero. आणि मग ते पंडित रमाबाईला अशा प्रकारची पदवी देतात की सुपर नॅचरल ते हिरो आहे अलौकिक अशा त्या व्यक्ती आहेत. He understands the intellectual knowledge that she was built with. आणि त्यातून त्यांनी जाणलं की किती सखोल असं ज्ञान त्यांनी जोपासलेलं आहे. There can be very few who might have born in the society. आणि मग त्यांच्यापैकी त्यांच्या ज्ञानापैकी केवळ थोडंसंच ज्ञान समाजापर्यंत पोहोचलेलं आहे. Understanding the learned knowledge that she had, आणि जे काही ज्ञान त्यांनी शिकवलेलं आहे किंवा शिकलेलं आहे along with its natural talents and the gift that she has acquired, आणि जे काही नॅचरली किंवा नैसर्गिकदृष्ट्या त्यांनी जे ज्ञान किंवा जे दान वरदान संपादित केलेले आहे she was a powerful and a strong woman whom the men used to get scared to go before. आणि प्रेम अशा प्रकारे ते इतकं परिपूर्ण ज्ञानाने आणि वरदानाने भरलेले आहेत की कोणत्याही एखाद्या सामान्य व्यक्तीला त्यांच्यासमोर जाण्यासाठी भय प्राप्त Her होईल. boldness and daring could make a man to get scared before her. आणि प्रेम त्यांचं जे समर्पण आहे किंवा त्यांचं जे लौकिक आहे किंवा त्याच्याद्वारे व्यक्तीला त्यांच्यासमोर जाण्यास भय प्राप्त She होतं. was full of charity. आणि मग त्यांना दान धर्म करण्यामध्ये आवड होती. She least cared about tomorrow. आणि मग ती उद्याविषयीची काळजी कमी घेत होती. She see the contrast in her behavior. त्यांच्या जीवनशैलीचा एक विरोधाभास बघा. She was visionary. ती दृष्टांतमय अशी She होती. would think of the future. ती भविष्याबद्दल देखील विचार But करायची when living in the present, आणि ती वर्तमान काळात राहून she सुद्धा would least worry about tomorrow. आणि वर्तमान काळात राहून सुद्धा ती भविष्याची उद्याची काळजी करत नव्हती. That was Pandita Ramabai. आणि ह्या त्या पंडिता रमाबाई होत्या. She was someone who would love children to the most. आणि त्यामध्ये अशी स्त्री होती की बाबा मुलांवरती जास्त ती प्रेम करायची. She was someone who would care for the women to the extent. आणि त्यामुळे लेकरांची काळजी घेण्यामध्ये ना ते एकदम जास्त होत्या. Now there is another piece of information that I have received. आणि अजून एक बातमी किंवा अजून एक माहिती माझ्याकडे आलेली आहे. You can of course cross check and come back to me if this information
about 200 and whatever remaining. I'm not going back. Yeah. So she had this particular piece of land आणि प्रियानो इतका मोठा जमिनीचा भाग त्यावेळेस त्यांच्याकडे होता which she has divided evenly. आणि मग त्यांनी तो जो जमिनीचा भाग आहे त्याची विभागणी केली Some she had kept for farming. आणि मग त्याच्यातला काही भाग तिने फार्मिंग शेतीसाठी Some she has kept for the building construction. आणि काही भाग जो तो बिल्डिंगसाठी ठेवला Some she has kept for well, digging up wells. आणि मग काही भाग जो तो विहिरीसाठी ठेवला Some she has kept for the manufacturing unit. आणि मग अनेक प्रकारच्या उपक्रम चालवण्यासाठी काही भाग ठेवला There was brick making. विटाची भट्टी होती There was printing press. आणि त्या ठिकाणी प्रिंटिंग मशीन होती And there were so many other activities that she would follow during her time. त्यांच्या काळामध्ये अनेक प्रकारचे असे उपक्रम त्यांनी चालू केलेले होते You see this church now. आता हे चर्च आपण पाहत आहोत We understand the history says that when the church was being constructed, आणि आपल्याला इतिहासाद्वारे हे कळण्यात आलेले आहे की बाबा ज्या वेळेस या मंदिराचा पाया घालण्यात आला बांधणी होत होते to build is such a huge structure, आणि ह्या अतिशय भव्य असणारे स्ट्रक्चर उभं करण्यामध्ये करण्यासाठी you would require many laborers. अनेक लेबर आपल्याला आवश्यक आहे The history says that she used the women here at Mukti to help them during this construction. आणि प्रियांनो आम्हाला हे कळतं की त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या स्त्रिया या ठिकाणी राहत होत्या त्यांचा उपयोग हे मंदिर बांधण्यासाठी केलेला But आहे she also made sure that when these women are giving their hands of help, परंतु त्या ज्या वेळेस या महिला ज्या होत्या सगळ्या हाताने त्यांची मदत करत होत्या they also were being paid for their work. तर त्यांच्या कामासाठी त्यांना मोबदला देखील पंडित रमाबाई देत होत्या They were paid for the service that they were doing here at Mukti. आणि मुक्तीमध्ये ज्यावेळेस त्या सेवा करत होत्या किंवा काम करत होत्या त्याचं वेतन किंवा मोबदला देखील पंडित रमाबाई देत होत्या Along with it, Pandita Ramabai also had taught them one concept. आणि मग प्रियांनो या गोष्टीसोबत त्यांनी एक शिकवण त्यांना दिलेली आहे When you get some money, ज्या वेळेस तुम्हाला काही पैसा मिळतो when you earn some money, किंवा ज्या वेळेस तुम्ही काही पैसा कमवता yes, of course, it is your hard-earned money. आणि बरोबर आहे तुमचा तो कष्टाचा पैसा आहे कष्टाने कमवलेला आहे But from among that amount that you have received, परंतु जे काही तुम्ही तुमच्या हातामध्ये मिळतं you also have to give to others. तर तुम्हाला ते इतरांना द्यायला पाहिजे The history said something like this. आणि मग इतिहासामध्ये असं काहीतरी सांगितलेलं आहे There were girls, there were women who used to skip their one-time meal. आणि मग प्रियांनो अशी एक स्त्री होती किंवा महिला होती की ती एक वेळेचं जेवण आपलं जेवण होती There were women and girls who used to take their whatever snacks that they used to get, आणि जे काही स्नॅक्स त्यांना मिळायचं अशा काही मुली होत्या and without eating they used to keep it आणि खाण्याऐवजी ते तसं ठेवायच्या and would give to someone who was in need out of Mukti. आणि मग मुक्तीमध्ये जर कोणी गरजवंत असेल तर त्यांना ते देऊन द्यायच्या And the money that they would save from whatever their hard-earned money or the meal that they used to skip, आणि प्रियांनो जे काही त्यांनी वाचवलेलं आहे जे पैसा असेल किंवा जेवण असेल किंवा काही खाद्यपदार्थ they असतील used to help with the money to sponsor or to provide or to donate those who were in need. आणि मग जे गरजवंत आहे अशा लोकांपर्यंत किंवा जे व्यक्ती आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचे Pandita Ramabai just had put a thought in their mind. आणि मग पंडित रमाबाईने एक विचार त्यांच्या मनामध्ये घातला But what they learned from Pandita Ramabai, परंतु जे काही पंडित रमाबाईकडे ते शिकले they start to implement during their life. तर त्यांच्या जीवनामध्ये देखील त्यांनी त्यांचं अनुकरण त्यांनी केलं Prayer, work was their prayer. आणि मग प्रार्थना कार्य करत होती Action was their evangelism. आणि मग या कृती हे त्यांचं सुवार्थ प्रसार While होता the constant prayer was the source and center of all their activities. आणि त्या या संपूर्ण कार्यावलीमध्ये किंवा जे काही ते कार्य करायचे प्रार्थना हा त्यांचा एक केंद्रबिंदू असतो In other words, if you try to understand the legacy of Pandita Ramabai, दुसरा शब्द सांगायचा म्हणजे त्याचा पंडित रमाबाईचा वारसा आपण समजून घेत आहोत Pandita Ramabai was a woman of prayer. तर पंडित रमाबाई जी आहे ह्या प्रार्थनेची व्यक्ती होती From the morning that she would raise from her sleep आणि मग सकाळी ती पहाटे आपल्या झोपेतून उठायची to the evening that she would go back to her sleep, आणि मग पुन्हा एकदा संध्याकाळी आपल्या झोपेला जायचे everything was seconded by the prayer that she would offer. आणि मग प्रियांनो प्रार्थनेद्वारे ती सर्व काही परमेश्वराला समर्पित करायची किंवा टाकून द्यायची So as we unreveal or as we open out the legacy of Pandita Ramabai, तर प्रियांनो जशा प्रकारे आपण पंडित रमाबाई यांचा वारसा आपण खोलत आहोत किंवा उघडत आहोत there are certain things that in the due course of time we are going to learn. आणि मग अनेक अशा गोष्टी आपल्या कोर्स दरम्यान आपण शिकणार आहोत There are some learning objectives that we have to keep in our mind as we open the legacy of Pandita Ramabai. अनेक अशा शिकाऊ वृत्ती ज्या आहेत त्या आपण शिकणार आहोत आणि तो वारसा आपण पंडित रमाबाईचा जाणून We घेणार are आहोत going to learn or describe the major events in the life
जाणून घेणार Of आहोत. course, we know much of it, आणि मला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित but आहे, we don't know all of it. परंतु सर्वच काही आपल्याला माहित नाही. Pandita Ramabai's father and mother died in the same month. प्रियांनो, पंडित रमाबाई यांची आई आणि वडील एकाच महिन्यामध्ये वारले Her sister and brother died in the due course of time. आणि मग त्यांच्या ड्यू कोर्सच्या टाइममध्ये त्यांची भाऊ आणि बहीण मारली. If you read the history, you will understand within 2 to 3 years of time, she lost her father, mother, brother and sister. आणि जर का इतिहासाद्वारे आपल्याला हे कळत प्रियांनो, तर करीबन 2 ते 3 वर्षाच्या दरम्यान त्यांची आई, वडील, भाऊ, बहीण अशा प्रकारे वारलेले आहेत. Even her husband left her just within 2 years of their marriage life. आणि त्यांचा पती जो होता तो देखील 2 वर्षाच्या काळानंतर त्यांना सोडून गेलेला And we आहे. are going to understand those major events in her life. आणि ह्या त्यांच्या जीवनाच्या एक प्रमुख गोष्टी आपण जाणून घेतल्या We पाहिजे. are also going to understand the ministry that she has done among women and children in the form of education. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विधवा आणि अनाथांच्या जीवनामध्ये त्यांनी कोणत्या प्रकारचं कार्य केलेलं आहे हे देखील आपण पाहणार आहोत. We are going to understand the social reform that she brought in this society which was patriarchal. पितृप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीला मान्यता देऊन तिला कशा प्रकारे सबळ करता येईल ह्या प्रकारचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे. One of the most controversial topic that we are going to discuss is about her Christian faith. आणि मग एकदम असा विरोधास असा किंवा विरोधास्पक्ष असा विषय जो होता की त्याचा ख्रिस्तावरील विश्वास होता त्याबद्दल. Controversial topic about her theological conviction. आणि मग त्यांचं थिओलॉजिकल त्याच्याबद्दलचे जे विचार होते ते देखील आपण पाहणार आहोत. Let me tell all of us here. आणि मग हे सर्व काही मला इथं सांगू द्या. Of course, she got all of her knowledge through the studies and the places that she had visited, the people that she had met. आणि प्रेरणा जे काही प्रकारचं ज्ञान त्यांनी संपादन केलं लोकांकडनं किंवा जे काही त्यांनी शिक्षण घेतलं किंवा परदेशात जाऊन आल्या, But she was someone with a character that would not right away believe the lesson, the teaching or whatever was told to her. आणि प्रेरणा ती अशा प्रकारची स्त्री होती की लगेचच जे काही शिक्षण त्यांनी शिकले लगेचच एका घटनेमध्ये त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवला She नाही. would study it, त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला she would understand the concept about it, आणि त्यांनी त्यांची संकल्पना समजून घेतली and then she would believe on it. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती विश्वास So ठेवला. there are some controversies that we are going to unreveal when we talk about her faith and theological convictions. आणि त्यांचा जो विश्वास होता आणि त्याचा जे काही थिओलॉजिकल स्टडी होता त्याच्याबद्दलचा विरोधाभास किंवा कशा प्रकारे त्यांनी विश्वास ठेवला हे देखील आपण समजून घेणार आहोत. We are also going to see about the caste or the patriarchy or the social injustice that she was talking about in India. आणि भारतीय संस्कृतीप्रमाणे जे काही आपल्याला जात किंवा या गोष्टींवरून जे काही मतभेद होते त्याच्यावरती देखील कशा प्रकारे त्यांनी कार्य केलं हे And आपल्याला पाहायला we मिळेल. are going to reflect about the contemporary relevance of her legacy for our church and society today. आणि त्यांना आजच्या जगामध्ये किंवा आजच्या समाजामध्ये आपलं चर्च जे आहे आणि मंडळी आहे यांच्यामध्ये जे मतभेद आहेत किंवा जे विचार आहेत त्याच्याबद्दल देखील आपण जाणून घेणार आहोत. These are going to be our learning objectives during this course of time. आणि मग आपल्या कोर्सच्या दरम्यान आपल्याला ह्या प्रकारच्या विचार किंवा ह्या प्रकारचे आपले अनुक्रमणिक असणार आहे. And there are also some key learnings that we are going to find out during these studies. आणि ह्या अभ्यासादरम्यान काही महत्त्वाचे गोष्टी देखील आपण शिकणार आहोत. We are going to find out about Pandita Ramabai, who was a woman of conviction and courage. आणि प्रियांनो अशा प्रकारची ही स्त्री होती की ती कन्व्हिक्शन देणारी किंवा धैर्य देणारी अशी स्त्री होती. We are going to find about Pandita Ramabai, who was a woman of pure motive and heart. आणि प्रियांनो आपल्या जीवनामध्ये एक उत्तेजन देणारी आपली ती स्त्री होती. We are going to learn about Pandita Ramabai, who was full of a person who used to take risks. आणि प्रियांनो अशा प्रकारची ती स्त्री होती की ती कोणत्याही प्रकारे जोखीम घेणारी होती. She was a woman of faith. ती विश्वासाची स्त्री होती. Our key learning will be based upon her discipline and dignity. आणि मग त्यांची जी सिद्धता होती किंवा ओळख होती आणि त्यांचे जे त्यांच्याबद्दल आपण शिकणार आहोत. Our key learning will be of Pandita Ramabai, a woman of extraordinary character and strength. आपलं जे मुख्य शिकणं असणार आहे ते ह्या प्रकारे असणार आहे की पंडिता रमाबाई ज्या होत्या त्या असाधारण अशा अलौकिक अशी व्यक्ती होती. As I said before, it will not be just a speaking lectures. आणि जसं की मी सुरुवातीला बोललो की हे फक्त आपलं बोलणारं शिक्षण असणार आहे. Thank you. But it also is going to be our learning activity session. तर आपलं हे जे असणार आहे जसं आपण शिकत आहोत तर ते आपण प्रॅक्टिकली करणार देखील आहोत. We are also going to discuss and talk about life and ministry of Pandita Ramabai. पंडिता रमाबाईंचं यांचं जीवन आणि त्यांची सेवा याच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार We आहोत. are going to understand the difficulties that she had faced during her time.
आणि त्यांच्या काळामध्ये ज्या कठीण प्रसंगाला त्यांनी सामना केला त्याच्याबद्दल देखील आपण आपण विचार करणार आहोत. Today, if we have any difficulties, we have people to go around. आणि मग जर का आज काही समस्या असतील तर आपल्या आजूबाजूला काही लोक असतील. When we face challenges, we have people that we can go and talk and discuss and sort out the issue. लक्षात ठेवा, आज देखील आजच्या मध्ये आपल्याकडे लोक आहेत, आपण जाऊन त्यांच्याशी बोलतो. But we are going to learn in this activity who were there to support Pandita Ramabai during her course of time. आणि आपण हे देखील समजून घेणार आहोत की त्यांच्या कठीण प्रसंगामध्ये त्यांच्याजवळ अशी कोणती व्यक्ती होती का किंवा अशा काही गोष्टी होत्या की त्यांनी जाऊन त्यांच्याबरोबर शेअर केल्या. We are also going to learn about the impact that Pandita Ramabai had put in the society. आणि कोणता असा प्रभाव त्यांनी समाजावरती टाकला याचा देखील आपण शिकणार आहोत. In our learning activity, we are also going to discuss can Pandita Ramabai's word, her action and her service still speak to us. आणि मित्रांनो, आपण हे देखील चर्चा करणार आहोत किंवा शिकणार आहोत पंडित रमाबाई त्यांची विश्वास, त्यांची कृती कशा प्रकारे बोलत आहे. Then we are also going to talk about carrying forward this legacy forward. आणि आपण याचा देखील चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे हा वारसा जो आहे तो आपण पुढे घेऊन जाणार आहोत. And we also are going to discuss can there be any next Pandita Ramabai? आणि ह्याबद्दल देखील आपण विचार करणार आहोत की अशी काही पुढे एखादी पंडित रमाबाई होऊ शकेल का. Can you be the next Pandita Ramabai? आणि मग कोणीतरी पुढे पंडित रमाबाई होईल का. तुम्ही पंडित रमाबाई होईल का, होय का. Don't think that she was a woman, I am a boy, so how can I be a woman? असं पंडित रमाबाई की स्त्री होती आणि मी तर पुरुष आहे असं We काही are नाही. talking about the ministry and the work that she has done. मी असं म्हणत आहे की जी सेवा त्यांनी केलं, जे कार्य त्यांनी केलं त्याबद्दल मी बोलत आहे. Of course, being here at Pandita Ramabai, आणि मग पंडित रमाबाई मुक्ती मिशन मध्ये आपण असताना we cannot be satisfied with the work that we are doing. आणि जे काही कार्य आपण करत आहोत त्याच्याबद्दल कदाचित पूर्णपणे समाधान We नसेल. need to ask that question, am I doing my service according to the idea or the principle that Pandita Ramabai had? आणि मित्रांनो, आपण हा प्रश्न विचारायला पाहिजे की पंडित रमाबाई यांच्या विचारात मी माझं कार्य करत आहे का. We need to understand that our being here is helpful for the vision that Pandita Ramabai had. आणि माझं इथं असतं पंडित रमाबाईचं जे विजन होतं, दृष्टांत होता, त्याच्या सोबत चालत आहे का. We need to talk or we need to discuss about we being here, can we carry forward the mission, the aim, the vision that she had. आणि मित्रांनो, जे मिशन किंवा दृष्टांत त्यांची जी सेवेचा दृष्टांत होता, मी इथं असताना तो सेवेचा दृष्टांत मी घेऊन जात आहे का. So in our coming days, we are going to again open out the life and ministry of Pandita Ramabai. आणि जसं की आपण पुढच्या काळामध्ये देखील हेच पाहणार आहोत की पंडित रमाबाईंचं जीवन आणि त्यांचं कार्य. We are going to understand who she really was. आपण हे जाणून घेणार आहोत की खरं त्या कोण होत्या We are going to understand what she was made of. आणि मग कशा प्रकारे त्या कन्या होत्या. There was someone who asked me, कोणीतरी मला असं विचारलं do you have Pandita Ramabai's Bible? आणि कोणीतरी असं विचारलं पंडित रमाबाई यांचं बायबल आहे का तुमच्याकडे. I said, no, I am using, now I am bringing KJV, but I am using ESV Bible. आणि मी असं सांगितलं की नाही, मी ESV बायबल वापरत होतो Because I have Marathi and English together, so I will use that. आणि मराठी इंग्लिश बायबल एकत्र होतो म्हणून मी ते बोललो. That person told me, being in Mukti Mission, you don't have Pandita Ramabai's Bible? ते असं म्हटलं की अरे पंडित रमाबाई मुख्य मशीन मध्ये काम करतो राहतो आणि तुझ्याकडे पंडित रमाबाईंचं बायबल आहे. People are dying to get a copy of Pandita Ramabai's translated Bible. आणि लोक जे प्रॅक्टिकल ती पंडित रमाबाईने ट्रान्सलेशन केलेली बायबलची कॉपी मिळवण्यासाठी You being here, you have a good stock of Bible, you don't have one. आणि मग तुम्ही इथे राहता, तुमच्याकडे एवढी मोठी सामग्री किंवा बायबलची मोठे आहे आणि तरी देखील तुमच्याकडे एक कॉपी नाही. I really felt very sad. आणि मला खरंच मला एवढं काय वाईट वाटलं. I felt sad. वाईट वाटलं त्यांना खूप. I felt very sad because being under the shelter of Pandita Ramabai, आणि मला हे वाईट वाटलं प्रियानो की पंडित रमाबाई यांच्या छताखाली आपण असताना let me make it clear that I am not regarding her above God. हा, मला हे सांगायचं की मी परमेश्वरापेक्षा तिला उंच करत नाही, But I honor and respect the work that she had started. परंतु जे कार्य त्यांनी सुरुवात केली त्याचा मी आदर करत आहे किंवा सन्मान करत आहे. And in that regard, I really felt ashamed that I do not have a Bible that was translated by Pandita आणि Ramabai. ह्या गोष्टीमुळे कदाचित मला एक थोडंसं वाईट वाटतं की अरे पंडित रमाबाईंचं बायबल किंवा ती कॉपी माझ्याकडे नाहीये. Today, many people can come to your face. आणि त्यामुळे अनेक लोक आज कदाचित आपल्यासमोर येतील In the conversation that you would have with them, आणि मग ज्या प्रकारे ते लोक तुमच्याबरोबर संभाषण करतील there may be a point that would give a slap on your face. आणि असे काही काहीतरी मुद्दे असतील त्यानंतर
की आपल्याला तोंडच मारल्यासारखं वाटेल. Being at Mukti, you don't know this? आणि मग मुक्तीमध्ये असताना तुम्हाला हे माहित नाही. Being at Mukti, you are not aware about this? अरे तुम्हाला मुक्तीमध्ये असताना ह्या गोष्टीची माहिती नाही. Let not that shame come upon us. आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ही जी लाज आहे ही आपल्या समोर येतं कामा नये. Let not that slap come upon our face. आणि मग आपल्या चेहऱ्यावर अशा प्रकारची कापड येऊ नये. Let us make every effort to learn about Pandita Ramabai even more. आणि मग प्रियांनो, पंडित रमाबाई बद्दल अधिक शिकण्यासाठीच आपला प्रयत्न हा असावा. And as we learn more about Pandita Ramabai, आणि जसं की अधिक आपण त्यांच्याबद्दल शिकत आहोत, with that learning we will be able to carry forward the legacy that she has kept for us. आणि मग या शिकवणुकीमध्ये असताना किंवा शिकत असताना त्याने जो वारसा आपल्याला दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि पुढे चालणार आहोत. Only talking about the word legacy is not sufficient. आणि म्हणून जसं मी बोलत आहे, फक्त वारसा हा शब्द पुरेसा नाही. Only talking about the ministry that Pandita Ramabai has done is not sufficient. आणि पंडित रमाबाईचं जे सेवा कार्य आहे त्याच्याबद्दल बोलणं केवळ Now पुरेसं it नाही. is your and my responsibility तर आता त्याकडे तुमची आणि माझी जबाबदारी आहे. that we take this ministry forward. तर ही जी सेवा आहे पुढे घेऊन जाणं ही आपली Of जबाबदारी course, आहे. I'm not saying that we are not taking it forward, मी असं म्हणत नाहीये की आपण ते पुढे घेऊन जात नाही. but let us see whether are we in a line with Pandita Ramabai, her principle, her vision, and her mission. मला एवढंच म्हणायचं आहे की पंडित रमाबाईचं जे तत्व आहे, दृष्टांत होतं किंवा सेवा होती, त्याच्यासोबत आपण जुळते मिळते होत आहोत का? So in coming days, we will unreveal and open the many mysteries that we can explore in the life of Pandita Ramabai. आणि या येणाऱ्या दिवसांमध्ये अनेक असे रहस्य किंवा ज्ञान जे आहे ते आपण उघड करणार आहोत, जे पंडित रमाबाईंच्या जीवनामध्ये होते. And may this learning help us as we move forward in our ministry here at Mukti. आणि मग मुक्तीमध्ये सेवा करत असताना ते आपल्याला निश्चित मदत करणारे होणार आहे. Shall we pray? प्रार्थना करू. Father God, we come before your throne of grace, O Lord. We pray and ask you the lesson or the ministry of Pandita Ramabai that we are going to talk about and discuss in our coming days. O Lord, we pray that may you help us in understanding who Pandita Ramabai really was, what she had done, and O Lord, what she might expect from us even as we are engaged ourselves in the ministry that was started by Pandita Ramabai with your grace and with your guidance, O Lord. For today, even for us, we pray, O Lord, that help us, O Lord, that we will have Pandita Ramabai as our model in following you, in keeping you the first place in our life and in our ministry. And in doing so, help us, O Lord, to understand more about her. Help us, O Lord, to understand who she was and what she has done. In Jesus' precious name we pray.